हां चालू. सर्वांना जय शिवराय, जय संविधान. डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. छत्रपती संभाजी महाराज की जय. आता मी जोर से बोलो तुम्ही म्हणा जय श्री जल्दी म्हणू ना. जोर से बोलो जय श्रीराम. जोर से बोलो जय श्रीराम. सर्वांना जय शिवराय. आमचं जे काही उपोषण जे की सत्याग्रह आंदोलन चालू होतं यामध्ये तालुका आरोग्य बोगस डॉक्टर शोध मोहीम समिती या समितीने जे काही बोगस डॉक्टर शोधण्याची जी काही मोहीम चालू केली होती या मोहीममध्ये जे काही बोगस बंगाली टोळी मुकरदम डॉक्टर मुंगसापूरचा हा निष्पन्न झाला याची तक्रार ही समितीने दिलेली आहे. यामध्ये माननीय SP मॅडम अपरिजिता अग्निहोत्री मॅडम ह्या आल्याच्या नंतर तातडीने सूत्र फिराली व यामध्ये काही पोलीस अधिकारी संबंधित आरोपीला वाचवण्याचं काम करत होतं व दुसरं जे काही आरोग्य अधिकारी विस्तार अधिकारी यांना सुद्धा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी येऊन धमकावण्याचं केलेलं आहे. यासाठी सुद्धा आमच्या भारतीय सेवेच्या अधिकाऱ्यांना जर कर्तव्य बजावताना जर कोणी धमकवत असेल या सुद्धा मी आंदोलन करणार आहे. SP-कडं तर त्यांनी संबंधित मॅडम व BDO साहेब यांच्याकडनं फिर्याद घेऊन संबंधितावर 353 गुन्हा दाखल करावा व मुक्तानंद स्वामी महाराज जे 1,33,000 पेशंट पाहिले वाचा सिद्धी आली यांनी लोकांना अनेक लोकांना लुबाडलं. अक्षरशः इतकं हे लोक अंधश्रद्धेच्या आहारी गेले होते का यांना इतकं सुद्धा कळत नव्हतं का आपण कोणाकडे चाललो कोणाकडे नाही. पण आमच्या संविधानामध्ये जी कायद्यामध्ये ताकद आहे ती कायदेशीर कारवाई एका बंगाली डॉक्टरवर झालेली आहे व याच्यामध्ये डॉक्टरचं नाव आहे मुक्तानंद स्वामी महाराज उर्फ त्यांनी महाराष्ट्रातल्या आमचे साधू संतांच्या नावाचा श्रद्धेचा उपयोग घेऊन जे विविध गुन्हे केलेले आहे हे आम्ही जगासमोर आणणारच आहे. आमचा लढा अजून संपलेला नाही. याच्यामध्ये जे की फॉरेस्ट गायरान आहे हे अतिक्रमण आहे यामध्ये सुद्धा तहसीलदार मॅडमनी आदेश दिलेले आहे. ग्रामसेवक संबंधित मोजणीची हद्दनिश्चिती करून कारवाई करणार आहोत. यामुळे आम्ही सर्व हे जे उपोषण आहे हे स्थगित करतो आहे. माझ्या भारतीय सेवेच्या संविधानिक अधिकाऱ्यांचा मला अभिमान आहे. पण ह्या जर अधिकाऱ्याला कोणी गुंड प्रवृत्तीचे लोक जर धमकावत असेल तर त्यांच्या गुंडावर 353 दाखल करण्यासाठी मी लढा उभारणार आहे. सर्वांना जय शिवराय. यामध्ये सर्व जे की अधिकारी वर्ग सगळा आता मी त्यांचे नाव घेणार नाही कारण की अधिकारी लय मोठे 30-35 अधिकाऱ्यांची कारवाई आहे. यामध्ये अपरिजिता अग्निहोत्री मॅडम संबंधित तहसीलदार सारिका भीमराव भगत व यामध्ये जे काही आमचे सरपंच मंडळी होते नावडीचे विलास बापू माजी सरपंच जेहूर त्यानंतर सर्व कर्मचारी त्याच्यानंतर एकनाथजी शिंदे साहेब दीपक सातदिवे सर्व त्यानंतर संबंधित हे मोठे अधिकारी साहेब वासने साहेब हे सुद्धा होते व ग्रामपंचायत मेंबर पप्पू भाऊ गांगुडे हे तर दररोजच येत होते ना गांगुडे. त्याच्यानंतर दीपक भाऊ जे की जय भीमभूमीचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. सर्वांना माझी एकच विनंती आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे का सर्वांना बाबासाहेबांचा फोटो बघा. बाबासाहेबांच्या हातामध्ये संविधान आहे. हे संविधान घ्या तुम्ही शिका आणि या प्रस्थापिताविरुद्ध लढा. कारण की यांनी माझ्या समाजाच्या हातामध्ये दगड काठी आणि विविध रूढी परंपरा दिलेल्या आहे. म्हणून माझी सर्व भारतीय नागरिकांना विनंती आहे रूढी परंपरा सोडा संविधान हातात घ्या. या संविधाने कोणी किती जरी मोठा राहिला त्याच्यावर कारवाई होती. संविधानानंच माणूस वकील जज वगैरे अधिकारी होतात. म्हणून सगळ्यांनी संविधान घ्या हा संदेश देण्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे. आता उपोषण सोडवण्यासाठी घ्या.
स्पेशल घेऊन जाऊ दिला ते ग्रामपंचायत शिकवायला. तुकडा हो चला या इकडं. अरे, तुकडा किती या इकडे चला चला या इकडे. तुकडा काढून दे. म्हणजे बाबाला खाऊ घाल. म्हणजे विषय बरोबर करून घेतला काय नाही ठीक आहे. चला. हो तुम्ही आता आहे ना छोटे पीस करा. अच्छा, एक मिनिट ते कापणार कोण विद्वान नाही असं व्यवस्थित कापायला पाहिजे ना. छोटे पीस कर, छोटे पीस. छोटे पीस करा ना. बस करा ना. असं आहे ना. एक थोडंसं काय नाही. हो एक काम करा कोणी विद्वान होता कुठे नाही तसे नाही हो, अशी डायरेक्ट हो गुट्याकडे द्या. गुट्याकडे का दोन तुकडे करा त्याच्या आडमध्ये. दोन तुकडे करा. बस, ठीक आहे. एकदम म्हणलं होतं. द्या तुम्हाला पोरींच्या हातात. बस, बस, बस. दुसरी जातात. भाई, थांबा थांबा घेतलं का जवळून घे. सगळे वरती बा बरं का. हे बघा माझ्या शेतकऱ्यांनी जे काही अन्नधान्य पिकून शेतकऱ्याला बाजारात भाव मिळत नाही व काही ठिकाणी जिथे लोक जमतात तिथे शेतकरी जातात यांच्यावर हमले केले होते. या शेतकऱ्याचा पपईचा संघर्ष आहे म्हणून आम्ही पपईने उपोषण सोडत आहे. बाबा